यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीमधल्या भाजप आणि शिवसेनेत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि सेनेची मतदारसंख्या देखील बरोबरीची आहे। त्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार ही निवडणूक महायुतीतून लढेल असा दावा शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पराग पिंगळे यांनी केलाय। सध्या भाजपची मतदारसंख्या ही सर्वाधिक आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा उमेदवारीसाठी आग्रह असून पक्ष श्रेष्ठींकडे तशी मागणी केल्याचंही जिल्हा प्रमुख प्रफुल्ल चौहान यांनी सांगितलंय। शिवसेनेची स्टँडिंग सीट असल्यामुळे या जागेवर शिवसेनेचा दावा असणं साहजिक आहे आणि आज जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची शिवसेनेची वाटचाल चालू आहे, ज्या पद्धतीचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्या अनुषंगाने देखील शिवसेनेचा दावा मजबूत आहे। अर्थात या सर्व बाबतीत निर्णय हे महायुतीचे जे सर्व नेते आहेत, आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि महायुतीचे सर्व नेते बसून हे सर्व निर्णय घेणार आहेत। आता जी मतदार यादी फायनल करण्यात आली आहे त्या मतदार यादीमध्ये भारतीय जनता पार्टीचे मतं जास्त आहेत, नगरसेवक जास्त आहेत। त्यामुळे स्वाभाविक या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक हक्क आहे आणि तो आमचा अधिकारी आहे। कार्यकर्त्याची तशी इच्छा पण आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेचा, आकांक्षाचा सन्मान करून त्यांच्या मागण्या आम्ही पक्ष नेतृत्वाकडे देऊ आणि इथून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ही निवडणूक लढेल यासाठी आम्ही सर्वजण आग्रही राहू, तसा प्रयत्न करू।